आयुष्यात अपयश आलं तर कधीही घाबरून जाऊ नका आणि खचूनही जाऊ नका. कारण जशी प्रत्येक डोंगरानंतर एक दरी असते तसाच प्रत्येक चढानंतर एक उतार सुद्धा असतो. आणि त्यामुळे तो चढताना कधी इतका अवघड वाटून घेऊ नका की कधी हा संपणारच नाही. अपयशानंतर यश हे मिळतंच, फक्त आपण आपल्या प्रयत्नांच्या बाबतीत प्रामाणिक असायला हवं. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आपण तयारी करत आहोत जेवढा पण एक्झाम TCS IBPS कडून घेतल्या जात आहेत त्या एक्झामसाठीची, आणि त्यासाठी आवश्यक असणारे जे पण टॉपिक आहेत, PYQ आहेत, ते आपण अभ्यासत आहोत. आणि इंग्लिशचे काही पार्ट्स मी ऑलरेडी अपलोड केलेत. खूप जास्त वॉरियर्सने रिक्वेस्ट केली की मॅम इंग्लिशचे जास्तीत जास्त पार्ट घ्या, म्हणून हा सुद्धा व्हिडिओ इंग्लिशचाच असणार आहे, वोकॅब्लरीशी रिलेटेड. तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्यासाठी एक माहिती की यापूर्वीच मी तलाठीचं जे डेली स्टडी टार्गेटचं चॅलेंज आहे ते सुरू केलेलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. इव्हन मी यूट्यूबवरती सुद्धा कम्युनिटी पोस्टला डेली टार्गेट्स जे असतात स्टडीचे ते पाठवत असते की तुम्ही दिवसभर काय अभ्यास करायचा आहे ते तुम्हाला सांगितलं जातं. आणि याच्यामध्ये ऑलरेडी आपला मराठी आणि इंग्लिशचा जो सिलेबस आहे, जे टॉपिक आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. आता GSचे टॉपिक सुरू होतील, त्यामुळे तुम्ही जर अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. कारण इथेच तुम्हाला डेली टार्गेट्स मिळतील जे तुम्हाला तुमचा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल राहतील. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची, आणि त्याचबरोबर दुसऱ्या प्लेलिस्टची सुद्धा, जिथे की ऑलरेडी मी तलाठी भरतीशी रिलेटेड किंवा 2022 मध्ये ज्या पण एक्झाम TCS IBPSने घेतलेले आहेत त्याचे जे PYQ आहे त्याच्या व्हिडिओची जी सिरीज मी घेऊन आलेली आहे त्याच्यातले सर्व व्हिडिओज तुम्हाला तिथे मिळून जातील. ठीक आहे. आजचं जे लेक्चर असणार आहे याच्यामध्ये पण आपण वोकॅब्लरी अभ्यासणार आहोत, आणि इंग्लिशमधले वोकॅब्लरी मॅक्झिमम जास्तीत जास्त प्रश्न जेवढे होतील त्याच्यातून जास्तीत जास्त वोकॅब्लरी कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सो तुम्ही काय करणार आहात, प्रश्न पाहिल्यानंतर तुमचं उत्तर मला सांगणार आहात लाईव्ह चॅटमध्ये. देन माझ्या उत्तरासोबत म्हणजे जे करेक्ट आन्सर असेल त्याच्यासोबत तुमचं उत्तर जे आहे ते तुम्ही चेक करून पाहू शकता. सो पहिला जो प्रश्न आहे आजच्या लेक्चरमधला तो जर आपण पाहिला, in the given question, idiom proverb part of the sentence is underlined. Choose the option that can correctly substitute that part of the sentence, making it meaningfully correct. If the idiom proverb is used correctly, choose no correction required as your answer. Sentence काय आहे? I am interested in hearing actual facts, so stop beating the bush around. आता इथे लक्षात घ्या की तुम्हाला काय विचारलेलं आहे. एक सेंटेन्स दिले, त्या सेंटेन्समध्ये एक इडियम किंवा प्रोवर्ब यूज केलेली आहे आणि ती जर करेक्ट असेल तर तुम्हाला नो करेक्शन रिक्वायर्ड असा जो ऑप्शन दिसतोय तो सिलेक्ट करायचा आहे. आणि जर समजा ती चुकीची असेल तर मग करेक्ट प्रोवर्ब किंवा इडियम काय आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सेंटेन्स काय दिलेला आहे तुम्हाला, आय एम इंटरेस्टेड इन हिअरिंग ॲक्च्युअल फॅक्ट्स, सो स्टॉप बीटिंग द बुश अराउंड. आता बीटिंग द बुश अराउंड असं असतं का, ही फ्रेज करेक्ट आहे का ते आपल्याला शोधायचं आहे. जर तुम्ही यापूर्वीचे काही पार्ट्स पाहिले असतील तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला मी आय थिंक ITI इन्स्ट्रक्टरचा जो पेपर झालेला आहे 2022 मध्ये सप्टेंबरमध्ये, त्या पेपरमधले हे प्रश्न आहेत आणि तिथे हा प्रश्न ऑलरेडी झालेला होता. बट अगेन आपण वोकॅब्लरी घेतोय तर हा क्वेश्चन मी इकडे घेतलेला आहे. तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलेलं बीटिंग अराउंड द बुश अशी एक प्रोवर्ब आहे किंवा आपण म्हणूयात इडियम आहे, बीटिंग अराउंड द बुश असं असतं. तर याचा अर्थ काय होतो की जे काही महत्त्वाचं आहे ते बाजूला ठेवायचं आणि जे महत्त्वाचं नाही आहे त्याच्याबद्दल बोलणं, म्हणजे टू टॉक अबाउट लॉट्स ऑफ अनइम्पॉर्टंट थिंग्स. कशासाठी अनइम्पॉर्टंट थिंग्स बद्दल बोलायचं? बिकॉज यू वॉन्ट टू टॉक अबाउट व्हॉट इज रिअली, बिकॉज यू वॉन्ट टू अवॉइड टॉकिंग अबाउट व्हॉट इज रिअली इम्पॉर्टंट. जे इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल बोलणं तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही काय करता, दुसरंच काहीतरी सांगत बसता. बऱ्याचदा आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट एखादी व्यक्ती सांगायला आली आणि ती काय करते की सांगण्याऐवजी आढेवेढे घेत बसते, म्हणजे इकडचं तिकडचं बोलत राहते, जो मेन पॉईंट आहे तो सांगत नाही. तर त्याला काय म्हणायचं, बीटिंग अराउंड अ बुश. ठीक आहे, म्हणजे मेन झाडावरती घाव घालण्याऐवजी आपण बाजूलाच हे करतोय असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. म्हणजे जो मेन मुद्दा आहे तो राहिला बाजूला आणि आपण बाकीच्या गोष्टी बोलत बसलो, त्याला बीटिंग अराउंड अ बुश असं म्हटलं जातं. ऑप्शन 3 जे आहे
ते येईल तुमच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जेवढे पण आपण इडियम किंवा फ्रेज किंवा जे पण व्होकॅब्युलरी आपण घेत आहोत त्याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. PDFचा पासवर्ड जो आहे तो वॉरियर ऑफिसर असेल, सगळे कॅपिटल लेटर्स असतील आणि तुम्ही ज्यावेळेला हे कॅपिटल लेटर्स टाकाल, वॉरियर नंतर स्पेस असेल, देन ऑफिसर असेल आणि हे टाकल्यानंतर तुमची PDF जी आहे ती ओपन होईल. अर्थातच लेक्चर झाल्यानंतर आपण सगळे जेवढे पण वर्ड्स आज घेत आहोत ते सगळे एकदा क्विक रिवाइज पण करणार आहोत, बट स्टील तुमच्याकडे तुमच्या रेफरन्ससाठी हवी असेल तर ती PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल. आणि जे काही तिथून तुम्हाला PDF मधून वर्ड्स मिळतील तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या वॉलपेपरला सेट करून ठेवा, जेणेकरून हे जे काही वर्ड्स तुम्ही इथे अभ्यासत आहात ते सगळे तुमचे रिवाइज होत राहतील जेव्हा पण तुम्ही मोबाईल हातात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द फॉलोइंग क्वेश्चन out of the given 4 alternatives select the alternative which best expresses the meaning of the idiom or phrase at the 11th hour. आता हे तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, at the 11th hour. आय थिंक आज सकाळी ज्यांनी कोणी वोकॅब्युलरी सेंड केलेली होती आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती त्यांनी सुद्धा ही जी इडियम आहे ती प्रोवर्ब आहे ती सेंड केलेली होती. ॲट द 11th hour म्हणजे काय असतं? At the last moment, come uninvited to an event to be very happy, to regret the past decisions. याचं करेक्ट आन्सर काय असेल? ॲट द लास्ट मोमेंट म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी एखादी गोष्ट घडली किंवा आपण ज्यावेळेला असं म्हणतो की अरे हे काय अगदी शेवटच्या क्षणी तो पोहोचला, तर हे जे असतं ॲट द लास्ट मोमेंट याचा अर्थ होतो ॲट द 11th hour. बऱ्याचदा म्हणजे ज्यावेळेला मी जॉब करत होते त्यावेळेला बऱ्याचदा हे वापरलं जायचं, जसं की अगोदर कुठलाही प्लॅन नसायचा आणि सडनली सांगितलं जायचं की तुम्हाला आज हे करायचं आहे किंवा आत्ता कार्यक्रम सुरू झालाय तर तुम्हाला इथे कार्यक्रमामध्ये काही बोलायचं आहे. सो ॲट द 11th hour. मग त्यावेळेला असं म्हणायचं की मग ज्यावेळेला टीचर्स कम्युनिकेट करायचे त्यावेळेला म्हणायचे की त्यांनी मला ॲट द 11th hour म्हणजे त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं. सो ॲट द 11th hour म्हणजे ॲट द लास्ट मोमेंट, शेवटच्या क्षणी किंवा अगदी ती गोष्ट घडताना म्हणजे लास्ट मोमेंटला आपल्याला ती गोष्ट सांगितली असेल तर आपण ॲट द 11th hour ही फ्रेज वापरतो. त्याच्यानंतर जर आपण पुढे पाहिलं, पुढचा क्वेश्चन जर पाहिला, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. आता इथे अगेन असाच प्रश्न आहे, तुम्हाला बऱ्याचदा असे प्रश्न विचारले जातात की मिनिंग दिलं जातं आणि त्याला सबस्टिट्यूट कुठला वर्ड करू शकतो, किंवा हेच प्रश्न तुम्हाला सिनॉनिमच्या बाबतीत सुद्धा विचारले जातात अशाच प्रकारचे की कुठला वर्ड आहे जो समानार्थी आहे, कुठला योग्य रीतीने तिथे सबस्टिट्यूट होऊ शकतो. मग आता इथे जे आहे ते आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन असं म्हणू शकतो याला. आय फाउंड अ प्लेस वेअर वाईल्ड ॲनिमल्स वेअर लिव्हिंग. आता वाईल्ड ॲनिमल्स कुठे राहतात? आपण जनरली म्हणू शकतो की ते फॉरेस्टमध्ये राहतात, पण त्यांची राहण्याची जी जागा असते त्याला आपण काय म्हणतो? गुहा. गुहेला दुसरा शब्द काय आहे? डेन. मग इथे ऑप्शनमध्ये कुठला आहे जो की गुहा या शब्दासाठी समानार्थी आहे? इम्ब्रोलिओ, लेअर, फ्लॉक की कॅनल? तर याचं उत्तर असेल लेअर. याच्याबद्दल मी ऑलरेडी एक लेक्चर झालं होतं, क्वेश्चन आन्सर घेतलेलं त्याच्यामध्ये झालेलं आहे. तर यालाच दुसरा शब्द डेन असा पण येऊ शकतो. इम्ब्रोलिओ म्हणजे काय असतं? अ सिच्युएशन, मी लिहून देते, अ सिच्युएशन. जर बाजूचा कुठला आवाज येत असेल तर प्लीज थोडं इग्नोर करा, कारण बाहेर खूप जास्त डिस्टर्बन्स आहे, त्याच्यामुळेच 1-2 दिवस तुम्हाला लेक्चर पण मला नाही देता आलं. बट आज म्हटलं की बस म्हणजे वेट करणं बस झालं, कारण तुमचं जास्त नुकसान होते. सो बाहेरचा आवाज जो आहे तो थोडा इग्नोर करा आणि जे मी सांगते त्याच्यावरती फोकस करा. आता याचं जर आपण पाहिलं खूपच गिसमिट लिहिलं जाते कारण पेन व्यवस्थित वर्क नाही करत आहे. अ सिच्युएशन दॅट इज कॉम्प्लिकेटेड, कन्फ्युजिंग ऑर एम्बॅरेसिंग. अशी सिच्युएशन जिथे की ती आपल्याला एम्बॅरेसिंग फील करवते, तर त्या सिच्युएशनला आपण इम्ब्रोलिओ असं म्हणतो. त्याच्यानंतर फ्लॉक काय असतं? फ्लॉक म्हणजे अ ग्रुप ऑफ शिप्स ऑर बर्ड्स. बर्ड्स आपण पक्ष्यांचा थवा म्हणतो किंवा मेंढ्यांचा जो कळप असतो त्या अर्थाने फ्लॉक हा शब्द वापरला जातो. आणि केनल म्हणजे काय असतं? अ स्मॉल हाऊस फॉर डॉग. अ स्मॉल हाऊस फॉर डॉग याला काय म्हटलं जातं? केनल. आता हे इंग्लिशमधून एक टॉपिक आहे हॅबिटॅट म्हणून, तो टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे, जिथे की म्हणजे जे प्राणी राहतात प्राण्यांचं राहण्याचं जे ठिकाण असतं, जसं की बीचं हाईव असतं म्हणजे मधमाशांचं पोळं असतं, किंवा घोड्याचा तबेला असतो, हॉर्सचा स्टेबल असतो. तसंच इथे जर आपण पाहिलं तर डॉगचं केनल दिलेलं आहे, किंवा वाईल्ड ॲनिमल्ससाठी लेअर किंवा डेन दिलेलं असतं. लायनसाठी आणि याच्यासाठी, लायनसाठी जनरली डेन देतात आणि टायगरसाठी लेअर दिलं जातं. तर हे जे आहेत ना हॅबिटॅट, प्राण्यांच्या रहिवासाचं ठिकाण, हे सगळी तुम्हाला करून ठेवायचे आहेत.
कारण याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, बाकीचे जे शब्द आहेत ते पण आपण या प्रश्नातले पाहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. He was appointed to settle a dispute between two jury members. आता त्याला तिथे अपॉइंट केलं होतं कशासाठी, तर एक डिस्प्यूट, एक वाद जो आहे तो मिटवण्यासाठी, सेटल करण्यासाठी. तर अशा व्यक्तीला काय म्हणतात, म्हणजे आता इथे अंडरलाईन काय केले, ही वॉज अपॉइंटेड टू सेटल अ डिस्प्यूट बिटवीन टू ज्युरी मेंबर्स. आता असं जे डिस्प्यूट असतं ते मिटवण्यासाठी किंवा सेटल करण्यासाठी ज्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते, अपॉइंट केलं जातं ज्या व्यक्तीला, त्याला काय म्हटलं जातं. ऑप्शन काय आहेत, आर्बिट्रेटर, अर्सोनिस्ट, अपोस्टेट की ॲक्च्युअरी. तर आता इथे या प्रश्नाचं उत्तर अर्थातच तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, कारण हे खूप वेळा आपल्या ऐकण्यात पण येतं, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये थोडक्यात लवाद सुद्धा म्हणतो. तर हे म्हणजे कोण असतात, तर आर्बिट्रेटर. आर्बिट्रेटर कोण असतात, अ पर्सन हु इज चोजन टू सेटल अन आर्ग्युमेंट बिटवीन टू पीपल ऑर टू ग्रुप्स ऑफ पीपल. दोन गटांमध्ये असणारे वाद किंवा दोन व्यक्तींमध्ये असणारे वाद सेटल करण्यासाठी ज्यांना अपॉइंट केलं जातं त्यांना आपण आर्बिट्रेटर असं म्हणतो, किंवा यालाच आपण मराठीमध्ये लवाद असं म्हणतो. मग आता दुसरा जर शब्द आपण पाहिला तर दुसरा शब्द आहे अर्सोनिस्ट. अर्सोनिस्ट म्हणजे काय असतं, अर्सोनिस्ट म्हणजे काय असतं, अ पर्सन who deliberately sets fire to a building. म्हणजे अशी व्यक्ती जी जाळपोळ करते, किंवा आपण म्हणजे हा शब्द जर आपण अलंकारिक भाषेत वापरला तर तो अगदी आग लाव्या या अर्थाने सुद्धा वापरला जातो. अ पर्सन हु डेलिबरेटली सेट्स फायर टू अ बिल्डिंग, घरांना वगैरे आग लावणारा किंवा जाळपोळ करणारा जो माणूस असतो त्यांना आपण अर्सोनिस्ट असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा जर शब्द पाहिला आपण तर अपोस्टेट. अपोस्टेट जो असतो तो कोण असतो, अ पर्सन हु renounces a religious or political belief or principle. म्हणजेच काय, ज्याने आपल्या धर्माचा त्याग केलेला आहे किंवा पार्टीचा त्याग केलेला आहे अशा माणसाला आपण काय म्हणतो, अपोस्टेट. ठीक आहे, जो की धर्मभ्रष्ट आहे. ज्याने धर्माचा त्याग केलेला आहे किंवा जो धर्मभ्रष्ट आहे त्याला आपण अपोस्टेट असं म्हणतो. आणि त्याच्यानंतरचा वर्ड येतो ॲक्च्युअरी. आता ॲक्च्युअरी म्हणजे काय असतं, तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की जे की इन्शुरन्स कंपनीज असतात किंवा वेगवेगळे जे इन्शुरन्स असतात, मग ते अगदी म्हणजे LIC सारखी असेल एखादी पॉलिसी, किंवा गाड्यांचे इन्शुरन्स असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीचा इन्शुरन्स असेल, तर एक अशी व्यक्ती असते जी की सगळं कॅल्क्युलेट करत असते. त्या व्यक्तीचं कामच असतं की कॅल्क्युलेशन करायचं आहे, आणि कॅल्क्युलेशनवरून ती व्यक्ती सांगत असते की याच्यामध्ये रिस्क किती आहेत किंवा किती पेमेंट होईल, एखाद्या ठिकाणी नुकसान झालं तर त्याचं पेमेंट होणं किंवा कंपनीला सजेस्ट करणं, हे कॅल्क्युलेशन करणारी जी व्यक्ती असते तिला आपण ॲक्च्युअरी असं म्हणतो. अ पर्सन हू जॉब इन्व्हॉल्व्स कॅल्क्युलेटिंग इन्शुरन्स रिस्क अँड पेमेंट्स फॉर इन्शुरन्स कंपनीज. अशी व्यक्ती जिचं जॉबच आहे की ती काय करेल, वेगवेगळ्या ज्या रिस्क आहेत किंवा जे वेगवेगळे पेमेंट आहेत त्याचे जे कॅल्क्युलेशन आहेत ते त्या कंपनीजला सांगेल, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, ॲक्च्युअरी असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला तर तो आहे चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. अगेन तुम्हाला सिनोनिम थोडक्यात ओळखायचं आहे. आफ्टर लुझिंग ऑल हिज वेल्थ ही हॅज बिकम एक्स्ट्रीमली पुअर. त्यांनी त्याची पूर्ण संपत्ती हरवल्यानंतर, गमावल्यानंतर तो एक्स्ट्रीमली पुअर झालाय, म्हणजे खूपच गरीब झालेला आहे, दरिद्री झालेला आहे. कुठले ऑप्शन दिलेत, मिसनोमर, त्यानंतर टेनाशियस, त्यानंतर नेसेंट, त्यानंतर डेस्टिट्यूट. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असा शब्द शोधायचा आहे जो की एक्स्ट्रीमली पुअरसाठी, अतिशय गरीबसाठी वापरला जाईल. मग जर आपण पाहिलं तर असा शब्द कुठला आहे, असा शब्द आहे डेस्टिट्यूट. डेस्टिट्यूट म्हणजे काय असतं, डेस्टिट्यूट म्हणजे विदाउट एनी मनी, फूड और होम. ज्याच्याकडे पैसे नाही आहेत, घरदार नाही आहे किंवा खाण्यासाठी अन्न सुद्धा नाही आहे, अशा व्यक्तीला आपण काय म्हणू, डेस्टिट्यूट. सो
हे जे वर्ड्स आहेत जे कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर हे नोट डाऊन करून ठेवा, हे कुठे ना कुठेतरी मेन्शन करत जा आणि बोलताना वापरत जा, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची सवय होईल. त्याच्यानंतर म्हणजे हे शब्द लर्न होतील. त्याच्यानंतर दुसरा जर आपण पाहिला तर तो आहे मिसनोमर. आता मिसनोमर म्हणजे काय असतं? अ नेम दॅट इज रॉंग और नॉट ॲप्रोप्रिएट. नॉट ॲप्रोप्रिएट, ठीक आहे. ॲप्रोप्रिएट नाही, नॉट ॲप्रोप्रिएट असं नाव जे की योग्य नाही आहे, एखाद्या गोष्टीला आपण चुकीचं नाव देतो तर त्याला आपण मिसनोमर असं म्हणू. त्याच्यानंतर पुढचा जो वर्ड येतो तो येतो टेनॅशियस. आता हा जो वर्ड आहे टेनॅशियस, हा तुम्ही स्वतःसाठी म्हणजे टेनॅशियस पर्सन म्हणून तुम्ही स्वतः टेनॅशियस पर्सन असायला पाहिजे. का? कारण टेनॅशियस पर्सन म्हणजे काय असतं? दॅट डज नॉट स्टॉप होल्डिंग समथिंग और गिव अप समथिंग इझिली. अशी व्यक्ती जी की जे काही म्हणजे होल्ड केलेलं आहे, थोडक्यात आपण असं म्हणूयात की एखादी डिटरमाइंड पर्सन आपण म्हणतो ना की तो खूपच जास्त निश्चयी आहे एखादी गोष्ट करण्यासाठी, त्यांनी जर ठरवलं दृढ निश्चय त्या टाईपमध्ये, ठीक आहे. तर टेनॅशियस पर्सन म्हणजे तुम्ही तसं असायला पाहिजे की जे की इझिली गिव अप नाही करत, चिकाटी असणारे लोक, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो वर्ड आहे तो आहे नेसेंट किंवा नॅसेंट. म्हणजे काय असतं? बिगिनिंग टू एक्झिस्ट ठीक आहे. मला पण थोडंसं हे व्हायला लागलं. तर याचा अर्थ होतो नॉट एट कम्प्लिटली डेव्हलप्ड. म्हणजे अशी गोष्ट जी की आरंभाच्या स्थितीमध्ये आहे, सुरुवात झालेली आहे, तिची बिगिनिंग होत आहे, ती अजूनही डेव्हलप झालेली नाही आहे, अशी गोष्ट म्हणजे नॅसेंट, ठीक आहे. तर हे 4 शब्द समजले तुम्हाला. मिसनोमर म्हणजे काय असतं? एखादं चुकीचं नाव, अ नेम दॅट इज रॉंग और नॉट ॲप्रोप्रिएट. त्याच्यानंतर टेनॅशियस म्हणजे काय? अ पर्सन दॅट डज नॉट स्टॉप होल्डिंग समथिंग और गिव अप समथिंग इझिली, जे इझिली गिव अप करत नाहीत असे. त्यानंतर नॅसेंट म्हणजे काय असतं? बिगिनिंग टू एक्झिस्ट, नॉट इट कम्प्लिटली डेव्हलप, असे की जे आरंभाच्या स्थितीमध्ये आहे. आणि डेस्टिट्यूट म्हणजे अशी व्यक्ती विदाउट एनी मनी, होम, फूड, ज्याच्याकडे काही नाही आहे, म्हणजे एक्स्ट्रीमली पुअर, ठीक आहे. पुढचा प्रश्न. In the following question, out of the given 4 alternatives, select the alternative which best expresses the meaning of the idiom phrase give it a whirl. अशी आहे ही, give it a whirl. म्हणजे काय असतं? ऑप्शन काय दिलेले आहेत तुम्हाला? टू गिव्ह समथिंग अ ट्राय, टू गेट सिरियस, टू बी आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन, टू इग्नोर समवन. याचं करेक्ट आन्सर आहे टू गिव्ह समथिंग अ ट्राय. टू गिव्ह समथिंग अ ट्राय. आपण बऱ्याचदा म्हणतो ना की फक्त ट्रायल, चलो म्हणजे घ्यायचं की नाही आपण नंतर ठरवूयात, ट्रायल तर करूया. किंवा एखादी गोष्ट करायची, तुम्ही नवीन गोष्ट शिकत आहात, समजा तुम्ही सायकल चालवायला शिकताय किंवा बाईक चालवायला शिकताय, तुम्हाला खूप भीती वाटते, तर आपण म्हणतो ना ॲटलिस्ट गिव्ह अ ट्राय, म्हणजे एकदा प्रयत्न तर करून पहा. सो ते जे असतं त्याला असं, ती जी फ्रेज आहे ती काय आहे? गिव्ह इट अ वर्ल, गिव्ह समथिंग अ वर्ल, अशी ती फ्रेज आहे. टू गिव्ह समथिंग अ ट्राय, ॲटलिस्ट प्रयत्न करून पाहणं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ सेंटेन्स. व्हेरियस रिसर्चर्स आर ट्राईंग देअर बेस्ट टू स्टडी द ह्युमन पॉप्युलेशन. स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशनला काय म्हणतात? स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशनला काय म्हणतात असा प्रश्न आहे. ऑन्थ्रोपोलॉजी, त्याच्यानंतर डेमोग्राफी, त्यानंतर कार्टोग्राफी, त्याच्यानंतर टर्मिनॉलॉजी. आता हे तर तुम्हाला आलंच असणार कारण खूपच इझी आहे. डेमोग्राफी म्हणजे काय असतं? स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन, लोकसंख्याशास्त्र थोडक्यात आपण त्याला म्हणतो. अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय असतं? अँथ्रोपोलॉजी, अ स्टडी ऑफ ह्युमन बिईंग और ह्युमन ओरिजिन, ठीक आहे. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? मानववंशशास्त्र, अँथ्रोपोलॉजी. त्यानंतर कार्टोग्राफी म्हणजे काय असतं? कार्टोग्राफी मीन्स द आर्ट ऑफ ड्रॉइंग और मेकिंग मॅप्स. म्हणजे नकाशा काढण्याचं जे हे असते, कला असते, त्याला आपण काय म्हणतो? कार्टोग्राफी. आणि त्याच्यानंतर टर्मिनॉलॉजी म्हणजे अगदी साधा सिंपल मिनिंग आहे. अ स्पेशल वर्ड्स ऑर एक्सप्रेशन्स दॅट आर युज्ड इन अ पर्टिक्युलर प्रोफेशन, सब्जेक्ट ऑर ॲक्टिव्हिटी. टर्मिनॉलॉजी काय असेल? एखाद्या स्पेसिफिक प्रोफेशनमध्ये, एखाद्या व्यवसायामध्ये
किंवा एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्टशी रिलेटेड ज्या टर्म्स यूज केल्या जातात, जे शब्द यूज केले जातात, जे स्पेशल वर्ड्स यूज केले जातात, त्यांना आपण टर्मिनॉलॉजी असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. माय ब्रदर ऑलवेज लुक्स ॲट द ब्रायटर साईड ऑफ एव्हरीथिंग. असा पर्सन जो ऑलवेज ब्रायटर साईडकडे पाहतो, कुठलीही गोष्ट असेल तर त्याचे ब्रायटर म्हणजे पॉझिटिव्ह साईडकडे पाहतो, त्याला काय म्हणतात? अर्थात इथे हे सेंटेन्स असं दिले, पण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये एकदा हा क्वेश्चन झालेला आहे, जिथे आपण पाहिलं होतं की जो पॉझिटिव्ह साईडकडे पाहतो, कुठल्याही गोष्टीच्या पॉझिटिव्ह साईडकडे पाहतो, त्याला काय म्हणतात? गॉर्मेट, ऑप्टिमिस्ट, रिक्ल्यूज की नार्सिसिस्ट. आता इथे जर आपण पाहिलं तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. ऑप्टिमिस्ट म्हणजे काय असतं? पर्सन हू ऑलवेज लुक्स ॲट द ब्रायटर साईड ऑफ किंवा पॉझिटिव्ह साईड ऑफ एनिथिंग. जो नेहमी, म्हणजे त्याला थोडक्यात आपण आशावादी म्हणूयात, अशी व्यक्ती जी नेहमी ब्रायटर साईडकडे किंवा पॉझिटिव्ह साईडकडे पाहते, ऑप्टिमिस्ट. ठीक आहे. गॉर्मेट म्हणजे काय असतं? अ पर्सन हू एन्जॉयज फूड and knows a lot about it, ज्याला आपण खवय्या असं म्हणू शकतो. अशी व्यक्ती की ज्याला खूप जास्त खायलाही आवडतं आणि त्याच्याबद्दल माहितीही असतं, म्हणजे जे काही पदार्थ खात आहे त्याच्याबद्दल, त्या व्यक्तीला आपण गॉर्मेट असं म्हणतो. मग तुमच्याकडे कोणी असेल तर नाव मेन्शन करा की असं कोणी आहे का ज्याला आपण खवय्या म्हणू शकतो किंवा गॉर्मेट म्हणू शकतो. रिक्ल्यूज म्हणजे काय असतं? रिक्ल्यूज हा शब्द आहे अशा व्यक्तीसाठी वापरला जातो. अ पर्सन हू लिव्हज अलोन. अशी व्यक्ती जी एकटी राहते, जिला एकांतात राहायला आवडतं. अँड मेंटेन्स लिटल डिस्टन्स ऑर कॉन्टॅक्ट विथ पीपल ऑर अदर सोसायटी. जे की मेंटेन करतात डिस्टन्स त्यांचं सोसायटीपासून किंवा इतर लोकांपासून. असे जे लोक असतात त्यांना आपण काय म्हणतो? रिक्ल्यूज. ठीक आहे. असा माणूस जो की इतरांपासून दूर राहतो, ज्याला एकट्याने राहायला आवडतं. त्याच्यानंतर पुढचा जो वर्ड आहे तो आहे नार्सिसिस्ट. नार्सिसिस्ट म्हणजे काय? अ पर्सन हू हॅज अन एक्सेसिव्ह इंटरेस्ट इन ऑर ॲडमायरेशन ऑफ देमसेल्व्स. म्हणजे ज्याला आपण थोडक्यात आत्मपूजक, ज्याला स्वतःबद्दल खूप जास्त ॲडमायरेशन असतं, स्वतःबद्दल खूप जास्त अभिमान किंवा स्वतःचं खूप कौतुक वाटतं, अशा व्यक्तीला आपण नार्सिसिस्ट म्हणतो. जे की स्वतःच म्हणजे स्वतःचीच पूजा करणारे. थोडक्यात आत्मपूजक म्हणजे स्वतःची खूप जास्त स्वतःचं कौतुक करणारे किंवा ज्याला स्वतःचं खूप जास्त असं वाटतं की स्वतःला ॲडमायर करतात खूप ते लोक, त्यांना आपण काय म्हणतो? नार्सिसिस्ट. ठीक आहे. हे 4 शब्द समजले. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. इन द गिवन क्वेश्चन, idiom or proverb part of the sentence is underlined. Choose the option that can correctly substitute the part of the sentence, making it meaningfully correct. If the idiom proverb is used correctly, choose no correction required as your answer. Again, पहिला प्रश्न जसा होता तसंच की तुम्हाला या क्वेश्चन मध्ये अंडरलाईन केलेला जो पार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रोवर्ब किंवा इडियम आहे, जर ती करेक्ट असेल तर नो करेक्शन रिक्वायर्ड हा ऑप्शन चूज करा. जर ती चुकीची असेल तर करेक्ट कुठला आहे तो चूज करा. सेंटेन्स काय आहे? ही गॉट सेव्ड फ्रॉम द ॲक्सिडेंट बाय द टीथ ऑफ हिज स्किन. बाय द टीथ ऑफ हिज स्किन म्हणजे काय? याचं मिनिंग विचारलंय. बाय थिन स्किन मिनिंग नाही विचारलं, करेक्ट आहे की रॉंग आहे विचारलंय. बाय थिन स्किन नो करेक्शन रिक्वायर्ड. फ्रॉम द टीथ स्किन, बाय द स्किन ऑफ हिज टीथ. आता इथे लक्षात घ्या, इथे काय म्हटलंय? ही गॉट सेव्ड फ्रॉम ॲक्सिडेंट बाय द टीथ ऑफ हिज स्किन. ही जी करेक्ट इडियम आहे ती काय असते? बाय द स्किन ऑफ हिज टीथ. पर्याय क्रमांक 4, बाय द स्किन ऑफ हिज टीथ हे असेल याचं बरोबर उत्तर. याचा अर्थ काय होतो? म्हणजे तो ॲक्सिडेंट पासून अतिशय थोडक्यात बचावला. तो ॲक्सिडेंट मधून वाचला, पण कसा? अतिशय थोडक्यात. आपण बऱ्याचदा म्हणतो ना, अरे थोडक्यात वाचला तो, नाही तर गेलाच होता. कधी कधी म्हणतो एवढ्या अंतरावरून वाचला. तर त्याचा अर्थ काय होतो? बाय द स्किन ऑफ हिज टीथ. म्हणजे ही जी इडियम आहे ती काय आहे? बाय द स्किन ऑफ वन्स टीथ. ॲक्च्युली ती कशी आहे? बाय द स्किन ऑफ वन्स टीथ. आणि याचं मिनिंग काय होतं? बाय अ व्हेरी नॅरो मार्जिन. बाय अ व्हेरी नॅरो मार्जिन ऑर ओनली, जस्ट ओनली. म्हणजे असं की ओनली जस्ट म्हणजे अतिशय थोडक्यात एखादी व्यक्ती जर बचावली असेल तर त्याला आपण काय म्हणतो? बाय द स्किन ऑफ वन्स टीथ.
ऑप्शन 4 असेल तुमच्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. आणि नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा क्वेश्चन असेल, इन द गिवन क्वेश्चन ऑर इडियम प्रोवर्ब पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइंड, चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इट मिनिंगफुली करेक्ट. इफ द इडियम प्रोवर्ब इज युज्ड करेक्टली, चूज नो करेक्शन रिक्वायर्ड ॲज युअर आन्सर. सेम मगाशी प्रश्न जसा होता तसाच आहे, अर्थ तोच होतो, फक्त सेंटेन्स वेगळा आहे. प्लीज डोंट टेक हिज थ्रेट्स सिरियसली ॲज डॉग्स बार्किंग बाईट सेल्डम. त्याची जी धमकी आहे ती फार सिरियसली घेऊ नको. का? डॉग्स बार्किंग बाईट सेल्डम. आता हे तुम्हाला मराठीतून तर कळलं असेल की भुंकणारे कुत्रे चावत नसतात, गरजेल तो पडेल काय, जे गरजतात ते बरसत नसतात, या टाईपमध्ये तशी ही हे आहे, इडियम आहे. पण ती ॲक्च्युली इंग्लिशमध्ये कशी आहे, त्याची रचना कशी आहे? नो करेक्शन रिक्वायर्ड, डॉग बाईट सेल्डम, बार्किंग डॉग सेल्डम बाईट, लाईंग डॉग्स डोंट बाईट. तर ती ॲक्च्युली जी इडियम आहे ती आहे बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. आता इथे डॉग्स बार्किंग बाईट सेल्डम चारही वर्ड सेम आहेत, केवळ ते शफल केलेत, पण करेक्ट त्याचं कसं असेल स्ट्रक्चर, बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट, भुंकणारे कुत्रे जे आहेत ते चावत नसतात असा त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर या पार्टमध्ये पण आपण 25 वर्ड्स जे आहेत मग त्याच्यामध्ये प्रोवर्ब असतील किंवा इडियम्स असतील आणि जे इतर वोकॅब असतील म्हणजे जे शब्द आहेत, शब्दार्थ आहेत ते आपण घेतलेले आहेत. हे सगळे शब्द जे आहेत ते आपण अगदी क्विकली रिवाइज करणार आहोत, जे पहिल्या प्रश्नापासून घेतले ते. बीटिंग अराउंड द बुश म्हणजे काय असतं, टू टॉक अबाउट लॉट ऑफ अनइम्पॉर्टंट थिंग्स बिकॉज यू वॉन्ट टू अवॉइड टॉकिंग अबाउट व्हॉट इज रिअली इम्पॉर्टंट. जे महत्त्वाचं आहे ते सोडून बाकीचंच बोलायचं त्याला म्हटलं जातं बीटिंग अराउंड द बुश. ॲट द 11th आवर, लास्ट पॉसिबल मोमेंट असा त्याचा अर्थ होतो. इम्ब्रोलिओ, अ सिच्युएशन दॅट इज कॉम्प्लिकेटेड, कन्फ्युजिंग ऑर एम्बॅरेसिंग. म्हणजे एम्बॅरेसिंग आपल्याला असं एम्बॅरेस फील होतं, खूपच लाजिरवाणं फील होतं, कन्फ्युज फील होतं, कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन, इम्ब्रोलिओ. त्यानंतर लेअर, अ प्लेस वेअर वाईल्ड ॲनिमल लिव्ह, गुहा थोडक्यात. फ्लॉक, अ ग्रुप ऑफ शिप्स ऑर बर्ड्स. केनेल, अ स्मॉल हाऊस फॉर डॉग, कुत्र्यांचं राहण्याचं जे ठिकाण आहे त्याला केनेल असं म्हटलं जाईल. त्यानंतर आर्बिट्रेटर, अ पर्सन हु इज चोजन टू सेटल अन आर्ग्युमेंट बिटवीन टू पीपल ऑर टू ग्रुप्स ऑफ पीपल, लवाद. आर्सोनिस्ट, अ पर्सन हु डेलिबरेटली सेट्स फायर टू अ बिल्डिंग, जाळपोळ करणारा माणूस किंवा आग लावा. त्यानंतर अपोस्टेट, अ पर्सन हु रिनाउन्स अ रिलिजियस ऑर पॉलिटिकल बिलीफ ऑर प्रिन्सिपल, धर्मत्यागी किंवा त्याचं जे काही बिलीफ आहे, त्याचं जे काही थिंकिंग आहे, प्रिन्सिपल्स आहेत त्याचा तो त्याग करतो असं. त्यानंतर ॲक्च्युअरी, अ पर्सन हु जॉब इन्व्हॉल्व्स कॅल्क्युलेटिंग इन्शुरन्स रिस्क अँड पेमेंट फॉर इन्शुरन्स कंपनी, असा माणूस ज्याच्या की जॉबमध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्व्हॉल्व आहेत ज्या की इन्शुरन्स रिलेटेड आहेत किंवा जे रिस्क आहेत त्याच्यामध्ये किंवा जे पेमेंट आहेत त्याच्याशी रिलेटेड काम करणारा माणूस. मिसनोमर, अ नेम दॅट इज रॉंग ऑर नॉट ॲप्रोप्रिएट, चुकीचं एखादं नाव किंवा जे की अयोग्य आहे. त्यानंतर टेनॅशियस, दॅट डज नॉट स्टॉप होल्डिंग समथिंग ऑर गिव्ह अप समथिंग इझिली, अशी व्यक्ती जी इझिली गिव्ह अप नाही करत त्याला आपण टेनॅशियस म्हणतो. नॅसेंट, बिगिनिंग टू एक्झिस्ट नॉट इट कम्प्लिटली डेव्हलप, असं की जो आरंभाच्या स्थितीमध्ये आहे, जो अजूनही डेव्हलप झालेला नाही आहे. डेस्टिट्यूट, विदाउट एनी मनी, फूड ऑर होम, ज्याच्याकडे म्हणजे एक्स्ट्रीमली पुअर, जे आपण क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. गिव्ह समथिंग अ वर्ल म्हणजे गिव्ह समथिंग अ ट्राय. जसं की तुम्ही कोणी असं MPSCकडे यायचं म्हटलं आणि म्हणत असेल की अरे नको, तर बरेच जण म्हणतात की म्हणजे एकदा ट्राय करून तर पहा, सो गिव्ह इट अ वर्ल असं म्हणायचं त्याच्याऐवजी. त्यानंतर आहे अँथ्रोपॉलॉजी, अ स्टडी ऑफ ह्युमन बिईंग ऑर स्पेशली अबाउट ओरिजिन, मानव वंशशास्त्र. डेमोग्राफी, लोकसंख्याशास्त्र, स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन. त्यानंतर कार्टोग्राफी, द आर्ट ऑफ ड्रॉइंग ऑर मेकिंग मॅप्स. त्यानंतर टर्मिनॉलॉजी, द स्पेशल वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स दॅट आर युज्ड इन अ पर्टिक्युलर प्रोफेशन, सब्जेक्ट ऑर ॲक्टिव्हिटी. देन गॉर्मेट, अ पर्सन हू एन्जॉयज फूड अँड नोज अ लॉट अबाउट इट, खवय्या व्यक्ती. ऑप्टिमिस्ट, अ पर्सन हू ऑलवेज लुक्स ॲट द ब्राईटर साईड ऑफ समथिंग, एव्हरीथिंग समथिंग नाही. त्याच्यानंतर रेक्युल्स, अ पर्सन हू लिव्ज अलोन अँड मेंटेन लिटल कॉन्टॅक्ट विथ पीपल ऑर अदर सोसायटी, जे इतर लोकांसोबत कमी कॉन्टॅक्ट ठेवतात, त्यांच्यापासून दूर राहतात, मेंटेन करतात डिस्टन्स किंवा जे एकांतात राहतात त्यांना आपण रेक्ल्यूज असं म्हणतो. त्यानंतर नार्सिसिस्ट, अ पर्सन हू हॅज अन एक्सेसिव्ह इंटरेस्ट इन ऑर ॲडमायरेशन ऑफ देमसेल्फ, जे स्वतःचीच पूजा करतात, स्वतःचं खूप जास्त त्यांना कौतुक असतं असे लोक. बाय द स्किन ऑफ वन्स टीथ म्हणजे बाय अ व्हेरी नॅरो मार्जिन ओनली जस्ट, म्हणजे अगदी थोडक्यात बचावणं.
त्यानंतर बार्किंग डॉग्स बाईट सेल्डम म्हणजे पीपल हू मेक्स देमसेल्व्स अपियर थ्रेटनिंग रेअरली डू एनी हार्म. जे लोक स्वतःला खूप जास्त असं घातक दर्शवण्याचा प्रयत्न करतात ते रेअरली एखाद्याला हार्म करतात, म्हणजे भुंकणारे कुत्रे चावत नसतात असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर हे होते आजच्या लेक्चरमधले वर्ड्स वोकॅबलरी. आता हे जे वर्ड्स आहेत हे जर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे असतील तर जसं मी सुरुवातीलाच सांगितलं आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथून तुम्ही तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे तुम्हाला याची PDF मिळेल. पासवर्ड मी ऑलरेडी सांगितलेला आहे तुम्हाला, वॉरियर ऑफिसर असं टाईप करायचं आहे कॅपिटलमध्ये, वॉरियर नंतर स्पेस आहे. यापूर्वी सुद्धा खूप सगळे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिलेले नसतील तर ते पाहून घ्या, कारण ते खूप जास्त हेल्पफुल आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला क्वेश्चन्स रिपीट झालेले सुद्धा पाहायला मिळतील. हा उपक्रम तुम्हाला जर उपयोगी वाटत असेल तर तसे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा तुम्ही मला देऊ शकता. आणि अगेन सांगते की टेलिग्रामवरती त्याचबरोबर यूट्यूबच्या कम्युनिटीला जे स्टडी टार्गेट मी देते तिथे आता GSचे टार्गेट सुरू होतील. त्यामुळे जरी तुम्ही मराठी इंग्लिशसाठी फॉलो केलं नसेल तरी GSसाठी तरी फॉलो करा, कारण ते खूप जास्त तुम्हाला बेनिफिशियल राहणार आहे. ठीक आहे, आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, त्यासोबतच तो शेअर सुद्धा करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.